नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत लसुणी शेव रेसिपी। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला शेव कसला भारी दिसतोय, ते चव सुद्धा खूप छान झालेली आहे। तर त्यासाठी इथे मी प्रथम मिक्सी जार मध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं घेतलेला आहे व हे प्रथम मी वाटून घेणार आहे। नंतर लसूण ॲड करणार आहे, जेणेकरून ओवा व जिरे व्यवस्थित वाटले जातील। लसणासोबत वाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी 4 कप बेसन घेतलेलं आहे। हे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर लागणारे मसाले जसं की तिखट, इथे मी 2 ते 3 चमचे तिखट यामध्ये ॲड केलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे। तुम्हाला जर शेव एकदम खुसखुशीत आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही मोहन ॲड करू शकता। मोहन ॲड केल्यामुळे त्याला एक ठिसूळपणा येतो। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग ॲड करून घ्यायचा आहे। हिंगामुळे याला आणखीनच छान खमंग टेस्ट येते। आता इथे मी 2.5 चमचा मीठ यात ॲड केलेलं आहे। बेसनच्या कोणत्याही पदार्थाला मीठ व्यवस्थित असेल तर तो जास्त चविष्ट लागतो व थोडंसं मिठाचं प्रमाण बेसनाच्या पदार्थांना जास्त लागतं। आता हे तयार करून घेतलेली पेस्ट इथे मी छान अशी गाळून घेणार आहे, जेणेकरून बारीक शेव टाकताना आपल्याला त्यामध्ये काही गोष्टी अडकणार नाही व आपला शेव व्यवस्थित पडेल। आता हे ज्यूस गाळून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये आपल्याला पाणी थोडं थोडं करत ॲड करत जायचं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण पातळ होणार नाही व आपल्याला शेव करताना त्रास होणार नाही। जसं की जर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तर शेव जास्त तेलकट होतो। आता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे जास्त घटसर पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे। आता आपलं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं ते तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला शेव व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे व हा शेव असा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित याला तळून घ्यायचा आहे। जर शेव थोडासा कमी तळला गेला तर तो नंतर असा मऊसर पडतो व खूप तेलकटही लागतो। त्यामुळे दोन्ही साईडने आपल्याला याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा व्यवस्थित खरपूस तळला जात नाही तोपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपला छान तळून झालेला आहे हा शेव व कलरही सुंदर आलेला आहे। आता हा शेव आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता हा मस्त तयार झालेला शेव आपल्याला हवाबंद डब्यामध्ये छान भरून ठेवायचा आहे, जेणेकरून हा नंतर मऊ पडणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा कुरकुरीत शेव तयार झाला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा व तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणत्याच रेसिपीज बघायला आवडतील ते नक्की कमेंट करून कळवा व तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।